नमस्कार मित्रमैत्रिणींनो. श्रावण महिना सुरू झाला म्हणजे सणावाराची सुरुवात तर झालीच. आणि या सणावारामध्ये आपण गोडधोड तर नक्कीच बनवतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की गोड बनवताना आपल्याला वेळ मिळत नाही. तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. कारण का हे जे लाडू आहेत ना, अगदी झटपट बनणारे आहेत आणि अगदी खायला अप्रतिमी लागतात. बनवायलाही सोपे आहेत. तर तुम्हाला जर बनवायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ अगदी पाहावा लागेल. तर चला, जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात सुरुवात होणार आपण या लाडवामध्ये आपण सारण भरणार आहोत. त्यासाठी अर्धी वाटी घ्यायचे मिल्क पावडर. इथे मात्र डेअरी व्हाईटनर घेऊ नका, त्याची चव नसते एवढी. त्याचबरोबर 2 चमचे घालायचे पिठी साखर. साखर नसेल पिठी साखर तर साखर थोडीशी मिक्सरला लावून त्याची पूड करून घ्या. त्यानंतर घ्यायची अर्धी वाटी ड्रायफ्रूट. इथे मी काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, किसमिस सगळं घेतलेलं आहे. तुम्ही अर्धी वाटी न घेता कमी प्रमाणात घेऊ शकता. वेलची पूड घालायची 1 चमचा. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत दुधाची साय. आता दुधाची साय सगळ्यांच्या घरी तर असतेच, पण एखाद वेळी तुमच्याकडे जर नसेल ना, जर तुमच्याकडे अमूलची क्रीम असेल तर ती तुम्ही घालू शकता. आणि ती सुद्धा नसेल तर तुम्हाला मुद्दाम जाऊन आणायची गरज नाही. त्या व्यतिरिक्त तुम्ही काय करा, एक छोटासा चमचा तुपाचा टाका. त्याचबरोबर 1 चमचा टाका दूध. आणि त्यानंतर मिश्रणाला मिक्स करा. पण तुम्हाला जर वाटलं की ते दूध कमी वाटतं तर हलकंसं आणखीन घालू शकतो. तर बघा, इथे मी 2च चमचे घातलेत. आपण अगदी मोठे चमचे मी घातले. तिकडे दुधाची साय थोडंसं कमी वाटलं म्हणून जरासं आणखीन घातलं होतं. त्यानंतर इथे घातलं आहे फूड कलर. फूड कलर ऑप्शनल आहे. जर तुम्हाला फूड कलर नको असेल तर तुम्ही स्किप केला तर चालेल. त्यानंतर हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यानंतर आपण हातानेच करूया. हातानेच सगळ्यात व्यवस्थित मिक्स होतं. चमच्याने तुम्ही कितीही करा, तशी आपली मजा नसते की हाताने जशी आपल्या पद्धतीने करतो. व्यवस्थित मिक्स करायचं. तुम्हाला असं वाटतंय की चिवटपणा येतोय, चिकट वाटतंय, तर तुम्ही दूध किंवा दुधाची साय कमी घालायची. पण तरी जरी तुम्हाला वाटत असेल ना, ते तरी सेट होतं हे मिश्रण. काय करायचं, सगळं व्यवस्थित अगदी जवळ करायचं. जवळ केल्यानंतर झाकून फ्रीजमध्ये 10 मिनिटांची ठेवून द्या, म्हणजे ते अगदी मस्त सेट होईल. त्यानंतर आपण काय करणार, ते कढई घ्यायची. आता मात्र किचनची कोणती 1 वाटी घ्या. त्या वाटीने घ्यायचं 1 वाटी दूध. आणि गॅस मात्र अगोदर बिलकुल लावायची नाही आहे. त्यानंतर दुधामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी मिल्क पावडर. आता मिल्क पावडर घातल्यानंतर गॅस न लावता अगोदर मिल्क पावडर त्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. जर तुम्ही गॅस लावली तर त्याच्या गुठळ्या पडू लागेल किंवा ते मिश्रण लगेचच जाड होईल. तसं न होता अगोदर त्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर गॅस अगदी मंद अशी लावायची. आणि आता बघा, मी गॅस अगदी लावलेली आहे. त्यानंतर आपण घालायची पिठी साखर अर्धी वाटी. साखरी झाली, तिन्ही जिन्नस आली आहेत. तर आता मात्र आपण मिक्स करायचं अगदी व्यवस्थित. आणि मंद आचेवर तुम्ही ढवळत राहा. जसजसं तुम्ही ढवळत राहाल तेव्हा तुम्हाला आपोआप कळेल की हे मिश्रण ना थोडंसं अगदी जाडसर होऊ लागेल. जेव्हा तुम्हाला असं वाटलं की अगदी बघा थोडंसं जाडसर होऊ लागले, पातळपणानं आपणच आपल्याला कळतं. जेव्हा तुम्हाला असं वाटलं ना की तेव्हाच आपल्याला इथे घालणार आहोत आपण इथे खोबरं. पण खोबरं कोणतं? डेसिकेटेड खोबरं. या डेसिकेटेड खोबऱ्यांचे लाडू छान बनतात. ओलं खोबरं तुम्ही घेऊ नका. ओलं खोबरं घेतलं ना जास्त दिवस टिकणारही नाही. त्याशिवाय त्याला बरंचसं आपलं तेल असतं आणि बराच वेळ ढवळत राहावं लागतं. म्हणजे आपल्याला लगेच होणार नाही आपले लाडू. आता हे आपण इन्स्टंट बनवतोय म्हणून तुम्ही डेसिकेटेड खोबरं घ्यायचं. सतत त्याला ढवळत राहायचं. जसजसं ढवळत राहाल तसं ते कढई सोडू लागेल. मिश्रण अगदी जवळ येऊ लागेल. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. दूध दूध मिल्क पावडर सगळं काही व्यवस्थित मिक्स होतं. आणि छान असं आपलं हे मिश्रण रेडी होतं. म्हणजे लाडू बनवण्यासाठी आपलं तर हे मिश्रण व्यवस्थित रेडी झालं आहे, कारण का कढई सोडू लागले. आता हे सगळं मिश्रण झाल्यानंतर अगोदर आपण या ताटामध्ये ह्याला काढून घेऊ. ताटामध्ये काढल्यानंतर या स्पॅच्युलाने थोडंसं मी दाबून अशा पद्धतीने घेतलं आहे. आणि या मिश्रणाला अगोदर आपण थंड करून घ्यायचं आहे. बिलकुल गरम ठेवायचं नाही. अगदी व्यवस्थित तिला थंड करून घ्या. म्हणून मी अगोदरच त्याला त्याच ठिकाणी अशा पद्धतीने थोडंसं स्पॅच्युलाने मिक्स करून घेते. जोपर्यंत थंड होतं आहे तोपर्यंत आपण जे सारण आतमध्ये ठेवलं होतं, आता तुम्हाला आपणच कळेल बघा, मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे गोळा करतानाच कळतं आहे की अगदी व्यवस्थित ते सुकं झालं आहे. बिलकुल तुम्हाला चिकट वाटतं आहे का? नाही ना? म्हणून तुम्हाला म्हटलं मी फ्रीजमध्ये ठेवा. आता अशा पद्धतीने आपण अगोदर सगळ्या या सारणाचे गोळे करून घेऊया. त्यामुळे एकच काम सोपं होईल. लाडू बनवताना आपल्याला झटपट लाडू बनतील. आणि अशा पद्धतीने गोळे केल्यानंतर आपण पटकन लाडू बनवायला सुरुवात करूया. कारण का जे आपण मिश्रण ठेवलं होतं ते सुद्धा थंड झाले. आता या मिश्रणाचा आपण एखादा अशा पद्धतीने थोडासा मिश्रण घ्यायचं. अशा पद्धतीने हातावर थोडासा गोळा करा. गोळा केल्यानंतर तळ हातावर ठेवून थोडंसं दाबून घ्या.
दाबल्यानंतर थोडं पसरट करा. पसरट केल्यानंतर अशा पद्धतीने दाबल्यानंतर जे सारणाचा तो गोळा आहे त्याच्या मधोमध ठेवा आणि अलगद अंगठ्याने ते दाब देत देत त्याला बाकीच्या बाजूने सगळं ते अगदी मिश्रण जवळ करत जा. जसजसं तुम्ही जवळ करत जा तसं ते व्यवस्थित जवळ होत जाईल. अगदी दोन्ही दोन्ही हाताने व्यवस्थित करा. केल्यानंतर छान असा आपला हा लाडू रेडी येतो. बघा छान असा आपला लाडू रेडी झाला आहे. अशा पद्धतीने लाडू झाल्यानंतर त्याला आणखीन सुंदर दिसावं म्हणून थोडंसं त्याला तुम्ही डेसिकेटेड खोबरं लावा. तुम्ही असंही खाऊ शकता, पण तुम्ही या डेसिकेटेड खोबऱ्यामध्ये त्याला थोडंसं करा. आणि अशा पद्धतीने केल्यानंतर आपला हा लाडू अगदी मस्त असा गोलाकार आणि दिसायला सुंदर असा बघा रेडी झाला. त्याच पद्धतीने बाकीचे सगळे मी लाडू अशाच पद्धतीने करून घेतले आहे. आणि या मिश्रणाने ना जेमतेम माझे ना अगदी 11 लाडू झाले होते. बरोबर 11 झाले होते. तुम्ही जर थोडेसे लहान केले तर जास्त प्रमाणात होईल. आता तुम्हाला एक जवळूनही दाखवते किती सुरेख असा लाडू झाला आहे. त्याच्यामध्ये थोडासा गुलाबाच्या पाकळ्या आणि मी इथे पिस्ता ठेवला आहे. तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट ठेवू शकता, केसर लावू शकता, म्हणजे दिसायला सुंदर दिसेल. खायला तुम्ही पुन्हा पुन्हा सुद्धा लाडू बनवाल अशा पद्धतीचे लाडू बनतात. जर तुमच्याकडे कोणी पाहुणे आले असेल ना त्यांना अगदी खूप आवडणार आहे. का काय इतके अप्रतिम हे लाडू लागतात आणि दिसायला तुम्ही बघितले किती सुंदर असे आपले लाडू रेडी येतात. आता हा लाडू तुम्हाला मी कापूनही दाखवते. त्याच्या आतमध्ये आपण जे सारण भरले आणि त्या सारणामुळे त्याला जास्त चव येते. तर बघा हे आपले अगदी झटपट बनणारे असे इन्स्टंट असे आपले लाडू रेडी झालेत. तर तुम्ही नक्की करून बघायचे. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि प्लीज मला जास्तीत जास्त सपोर्ट करायचे. तर पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.